आज आपण करतोय भाजणीची चकली. तर त्यासाठी ना मी 1 किलोचं प्रमाण आहे हे. 1 मोठी वाटी तांदूळ घेतला. त्याच्यावरून छोटी थोडीशी कमी वाटी ते हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यावरून कमी वाटी उडीद डाळ. धने घेतले अर्धी वाटी आणि जिरे घेतले 2 मोठे चमचे. आता हे सगळे खमंग असं भाजून घेतलं कमी ह्याच्यावर. असं मंद ह्याच्यावर एकदम असं छान क्रिस्पी भाजून घ्यायचं. आणि ते प्रमाण कमी असल्यामुळे मी सगळं एकत्रच करून भाजलं नाही का, तांदूळ आणि डाळ आणि तीन सगळं. जर जास्त प्रमाणात असेल तर वेगवेगळं भाजलं तरी चालेल. पण माझं कमी होतं म्हणून 1 किलोचंच आहे म्हणून मी सगळं एकत्रच भाजलं. कढई पण मोठी होती माझ्याकडे. आता हे मंद खमंग ह्याच्यावर भाजून घेतलं खमंग. आणि दळून आणलं. दळताना एक काळजी घ्यायची, चकलीच्या पिठावर किंवा मग डाळीच्या पिठावर दळायचं. एकदम बारीक दळून आणले. आता त्याच्यात टाकण्यासाठी साहित्य: हवरी घेतली मी मोठे 3 चमचे, ओवा घेतला 1 चमचा, हिंग घेतलं छोटा लहान चमचा, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मीठ. आणि तुम्ही मीठ आहे ना तुमच्या जरा चवीनुसार वापरा, मीठ आणि तिखट आणि मीठ. एवढं जेवढं आता हे एवढा डब्बा भरून पीठ होतं तेवढा डब्बा भरून मी पाणी घेतले. ते गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यात हे सगळं साहित्य टाकून घेतलं. आता याच्यात 1 पळी तेल टाकून घेतलं. तेल किंवा मग तुमच्याकडे लोणी जर असेल ना, लोणी टाकलं तरी पण छान होतं. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली ना मग ते सगळं पीठ टाकून घ्यायचं. गॅस कमी करून घेतला आणि पीठ टाकून घेतलं. आणि लाटण्याने उलटण्याने तुम्हाला जसं जमन तसं ते मिक्स करून घ्यायचं सगळं. ते मला लाटण्याने सोपं जातं म्हणून मी लाटणं घेतलं. ते सगळं गरम आहे ना आता, त्याच्यामुळं मग ते हलवताना जरा काळजीपूर्वक हलवा. मिक्स करून घ्या सगळं. गॅस आता बंद केलाय मी. ते एकदा उकळलं ना मग काही गरज नाही गॅस चालू ठेवायची. आणि सगळं मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं ठेवायचं. आता हे झालंय, 15-20 मिनटं झालेत. मग आता छोटे छोटे भाग साईडला करून आहे ना त्याच्यात थोडंसं पाणी लागत असेल तर पाणी टाकून थोडं असे मळून आहे ना सोऱ्यात घालायचेत ना तसे गोळे करून ठेवायचे तेवढ्या मापाचे साईजचे. चांगले मळून घ्यायचे. हे चकली करायला ना हे मळण्याचं खूप हे असतं, कारण चांगले मळले ना ती चकली ना अशी तुटत नाही, काही नाही. चांगली ते असे गोळे करून ठेवले मी. इकडं आता तेल तापत ठेवलेले. हे सोऱ्याचे चकलीचं हे टाकली चकती आणि हे सोऱ्यात घालून सोऱ्याला लावून घ्यायचं. आता ह्या चकली तुम्हाला जशा लहान मोठ्या साईजमध्ये कशी करायची तशी करा. एकसारखी एकदम छान मस्त येऊ राहिली. पीठ एकदम बरोबर झाले. मी सांगितले ना तशा प्रमाणात हे करा तुम्ही, बरोबर येईल. आणि चकलीचं एक वैशिष्ट्य आहे, मंद गॅसवर मंद याच्यावर तळायची. फक्त सुरुवातीला तेल जरा तापून घ्यायचं. एकदा तापलं ना मग मंद ह्याच्यावर कमी ह्याच्यात तळायची, म्हणजे आतपर्यंत कच्ची नाही राहणार आणि म्हणजे अशी क्रिस्पी आणि हे होती, अशी लूज नाही पडत. मग मध्येच जर फुल ह्याच्यावर तळली ना ते लूज पडते, मग ते खायला नाही चांगली लागत, मग अशी गिळगिळीत लागते. जर आपल्याला क्रिस्पी आणि कडक पाहिजे असेल ना तर असं मंद ह्याच्यावर तळून घ्यायची.
इकडं गॅसवर तेल तापायला ठेवलंय मी. काटे पीठ आहे ना लय असं कडक नाही मळायचं जास्त आणि खूप लूज नाही मळायचं. जर व्यवस्थित मळलं ना पीठ तर आहे ना काटे छान येतात त्या पाय. असे टाकून घेतले तळण्यासाठी. हे बघ एवढं असं गरम झालं ना तेल, अशा ह्याच्यातच टाकायची. खूप पण नाही गरम करायचं, मीडियम तेल ठेवायचं, मीडियम गरम. आता एवढ्या तेलात मी 4 तळते मंद आचेवर. ह्याला एवढं वेळ लागतं थोडा जास्त चांगलं तळायचं म्हणल्यावर. ह्या बघ किती छान झाली, काटे पण छान आले त्याला, चवीला पण छान झाली, दिसायला पण छान झाली, अजिबात लूज नाही पडणार. हे पहा झाली सगळी तयार करून. हे पहा किती सुंदर झाली. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा.